मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांच्या आज सभा होणार आहेत। मुख्यमंत्र्यांची सोलापूर, पिंपरी, मुंबईत जाहीर सभा होईल। तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर, नाशिक दौऱ्यावर असतील। तो उपमुख्यमंत्री अजित पवारांची पुण्यात प्रचार रॅली आणि मेळावे होत आहेत। एक महत्त्वाची बातमी समोर येते। छत्रपती संभाजीनगरात उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय। संध्याकाळी 7 वाजता ही सभा होणार असून सांस्कृतिक मंडळ मैदानावर ही सभा पार पडणार आहे। एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते। पुण्यातील कोंढवामध्ये संजय राऊतांची जाहीर सभा होणार असल्याची माहिती आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संध्याकाळी 6 वाजता ही सभा होणार असल्याची माहिती आहे। राऊतांची प्रभाग क्रमांक 40 मध्ये प्रचार सभा होणार आहे। पुण्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। अजित पवार, सुप्रिया सुळे एकाच मंचावर येणार असल्याची माहिती। आज पुण्यात संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध होणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर येते। दोनही राष्ट्रवादींचा संयुक्त जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार आहे। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे छत्रपती संभाजी दौऱ्यावर आहेत। सकाळी 9 वाजता बावनकुळे कार्यकर्त्यांशी संवाद साधतील। बैठकीत निवडणूक रणनीती आणि संघटनात्मक आढावाची माहिती देखील यावेळी चंद्रशेखर बावनकुळे घेतील। जालन्यात आचारसंहिता कक्षाने मोठी कारवाई केली आहे। छत्रपती संभाजीनगर टोल नाक्यावर 98 लाखांची रोकड जप्त झाल्याची महत्त्वाची माहिती। आयकर विभागामार्फत पुढील तपास सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।